लाडू करताना ते बेसनचे असो किंवा रव्याचे असो, वेळात वेळ काढूनच आपण हे लाडू तयार करायला कारण मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलं ना तरच आपले लाडू खायला चांगले लागतात। पण ही माझी लाडू करण्याची पद्धत बघा। जर तुम्हाला लगेच लाडू बनवायचे असतील ना तरी सुद्धा तुम्ही बिनधास्त हे लाडू बनवू शकतात। एकदम कमी वेळेमध्ये आणि तोंडात विरघळणारा असा हा लाडू तयार होतो। तर हे लाडू मी कसे बनवले हे पाहण्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा। इकडे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे। आपण जो उपीट किंवा शिरा करण्यासाठी जो रवा वापरतो ना तोच रवा इकडे मी घेतला आहे। ज्यावेळी आपण एखादा पदार्थ बनवतो ना त्यावेळी एक ठराविक वाटी त्या पदार्थाच्या मेजरमेंटसाठी ठेवायची, म्हणजे तो पदार्थ कधीही चुकत नाही। जसं की इकडे मी ज्या वाटीने हा रवा मोजलेला आहे त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य इकडे मोजून घेणार आहे। रवा ना कमी ते मध्यम गॅसवर अगदी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पांढरा शुभ्र कच्चा रवा ज्यावेळी असा सोनेरी कलरचा झाला म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला गेला। आता हा पूर्ण थंड करून घेऊया। या लाडवासाठी साखर तर इकडे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालायची, बरोबर 2-3 वेलची घालायच्या, छोटासा तुकडा जायफळीचा घालायचा आणि या साखरेची पिठी साखर करून घ्यायची। एकदम बारीक अशी ही पिठी साखर करून झालेली आहे। आता ही पिठी साखर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच भांड्यामध्ये आपण जो रवा थंड करून घेतला होता तो घालायचा आणि हाही रवा एकदम पिठी साखरेसारखा बारीक करून घ्यायचा आहे। हा 0 नंबरचा रवा असला तरी तो एकदा मिक्सरला लावून बारीक करायचा, कारण ज्यावेळी आपण यामध्ये तूप घालणार आहोत त्यावेळी हा रवा फुलतो आणि हा रवा असा व्यवस्थित बारीक करून घेतला नाही तर बनणारे लाडू आपल्या जिभेला कचकचित लागतात। तर हा बारीक केलेला रवा देखील या पिठी साखरेमध्ये घालून घ्यायचा आणि ह्या दोन्ही गोष्टी, ही पिठी साखर आणि हा रवा एकत्र करून घ्यायचा। यानंतरची पुढची स्टेप म्हणजे तूप मिसळवायची। यासाठी मी इकडे पाव वाटी तूप घेतलेला आहे। तूप असं पातळ करून घ्यायचं म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही। यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे। यामध्ये मी मनुका आणि काजू घातलेले आहेत। असे हे मनुका आणि काजू मस्त फुलले की ते खाताना लाडवामध्ये छान लागतात। गॅस बंद करायचा आणि हे कडकडीत तूप या रव्यामध्ये घालून घ्यायचं। तूप गरम असल्याने हा रवा पटकन फुलतो आणि आपल्याला जसं लाडवासाठी मिश्रण हवं असतं तशा प्रकारचे मिश्रण इकडे तयार होतं। हे मिश्रण एकत्र करून याचे आता लाडू बांधायला घ्यायचे। बघा अगदी सहजरित्या याचे लाडू वळता येत आहेत, ना जास्त मेहनत ना जास्त भांड्यांचा पसारा। तर अशा पद्धतीचे लाडू तुम्हीही एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।